विधानसभा चुनाव के लिए 288 सीटों के लिए कांग्रेस पार्टी ने आवेदन की प्रक्रिया शुरू की है, जिससे सवाल उठने लगा है कि क्या कांग्रेस राज्य में अकेले चुनाव लड़ेगी। इस पर कांग्रेस के वरिष्ठ नेताओं ने ही अपना जवाब दिया है। कांग्रेस नेताओं ने कहा कि ये सिर्फ एक प्रक्रिया है, राज्य में महाविकास आघाड़ी एक साथ मिलकर ही चुनाव लड़ेगी। दोन गोष्टी आहे की पक्ष संघटनेला प्रत्येक ठिकाणी त्यांचं संघटनात्मक काम असलं पाहिजे, तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून 288 जागेवर आम्ही उमेदवाराची मागणी केलेली आहे। जागा वाटपामध्ये ज्या ज्या जागा सुटतील मेरिटच्या आधारावर त्याप्रमाणे आमचं ते अलायन्स होणार आहे। त्यामुळे तयारी करणं हे काही चुकीचं आहे असं नाही। आमच्या सगळ्या अलायन्सनी त्या पद्धतीच्या तयाऱ्या सुरू केलेल्या आहेत। त्यामुळे आम्ही सगळेजण एका विचारानेच आम्ही हे करतोय आणि आमची निवडणूक ही सगळी होईल महाविकास आघाडीच्याच नावाने होणार। त्यामुळे या सगळ्या याचा अर्थाचा अनर्थ आपण कोणी करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे। नाही, असे चाचपणी आहे। कालच महाविकास आघाडीची आमची बैठक झाली। पवारसाहेब, उद्धवसाहेब, आम्ही सगळे काँग्रेसचे तीनही पक्षाचे प्रमुख लोक उपस्थित होतो आणि काल यावर चर्चा झाली आणि लवकरच आमचा तीनही पक्षाचा एक सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची चर्चासुद्धा आम्ही काल केली। ते तारीख आणि स्थळ मुंबईत असणार आहे, ते तारीख आम्ही कळवणार आहोत। त्यामुळे आमची आघाडी आहे, आघाडी मजबूत आहे, आघाडीमधूनच आम्ही निवडणुका लढणार आहोत। प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं अंदाज घेत असतो, त्याचा तो एक भाग आहे। इथे स्वतंत्र लढण्याचा कुठलाही संबंध नाही आणि सध्या तरी आम्ही आघाडीमधूनच चर्चा सुरू आहे आणि आघाडीमधूनच निवडणूक लढायचं, महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढेल हे आमचं आता ठरलेलं आहे।